हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बेसिक सर्वेइंग मध्ये युनिट नंबर 4 आपण पाहतोय लेवलिंग अँड कंटुरिंग. लास्ट लेक्चरला टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम आपण पाहिले होते, कोलिमेशन प्लेन मेथड म्हणजेच हाईट ऑफ इन्स्ट्रुमेंट मेथड. आता आज आपण पाहणार आहोत टाइप नंबर 2 चे प्रॉब्लेम राइज अँड फॉल मेथड. प्रॉब्लेम सिमिलर असतो, फक्त मेथड वेगळी आहे सॉल्व्ह करण्याची. चला मग या ठिकाणी हा फर्स्ट प्रॉब्लेम आपण पाहतोय, टाइप नंबर 2 चा प्रॉब्लेम आहे राइज अँड फॉल मेथड. ओके, सोल्युशन कसं ओळखायचं या टाइपचा प्रॉब्लेम आहे. राइज अँड फॉल मेथड असा धडधडीत लिहिलेलं आहे, यूज राइज अँड फॉल मेथड, तेव्हाच तुम्ही या टाइपने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. कुठली मेथड यूज करायची हे एक्झामला लिहिलेलं असतं, आणि जर नसेल लिहिलं तर दोन्हीपैकी कुठल्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. मला विचाराल तर मी राइज अँड फॉल मेथड इझी आहे त्यामुळे ही प्रिफर करेल. चला बाळांनो, ते काय म्हणतात, द फॉलोइंग स्टाफ रिडिंग्स वेअर ऑब्झर्व्ड सक्सेसिव्हली with a level the instrument having been moved after 6th 8 रीडिंग. ते म्हणतात की खाली काही रीडिंग दिलेले आहेत, ते रीडिंग ॲटो लेवल किंवा डम्पी लेवलच्या मदतीने घेतलेले आहेत, आणि ते रीडिंग जसे घेतले त्याच क्रमाने पुढे दिलेले आहेत. ते म्हणतात इन्स्ट्रुमेंट मूव्ह केलं. कधी मूव्ह केलं इन्स्ट्रुमेंट? 6th 8 रीडिंगला, 6व्या आणि 8व्या रीडिंगला मूव्ह केलेलं आहे. बरं, इथे एकदा एक शब्द चेक करतो मी, जस्ट 1 मिनिट. या ठिकाणी हा जो वर्ड आहे ना, THINE, त्या ठिकाणी थर्ड या, म्हणजे इन्स्ट्रुमेंट शिफ्ट केलं थर्डला, 6thला आणि 8th रीडिंगला. म्हणजे चेंज पॉइंट कुठं कुठं आहे रे? थर्ड रीडिंग नंतर, 6th रीडिंग नंतर आणि 8th रीडिंग नंतर. तिसऱ्या 6व्या आणि 8व्या रीडिंग नंतर तुम्ही घेतलाय चेंज पॉइंट. ओके, त्यानंतर इथं वेगवेगळं दिलंय 1 2 3 4 5 6 7 8 9 देन 10. टोटल 10 रीडिंग्स दिलेले आहेत. किती? 10 रीडिंग्स दिलेले आहेत. ते म्हणतात वरच्या रीडिंग पहा आणि लेवल बुकल्या. सगळ्यात पहिल्या पॉइंटची बेंचमार्कची RL दिलेली आहे. बेंचमार्कची RL म्हणजे बेंचमार्क पहिलं रीडिंग आपण कुठे घेतो? ऑलवेज लेवलिंग करताना बेंचमार्कवर, आणि बेंचमार्कचं रीडिंग दिलेलं असतं 432.384. मग घ्या बेंचमार्कचं इलिव्हेशन, RL ऑफ बेंचमार्क 432.384 मीटर हे दिलंय. कोणती मेथड वापरायला लावली? राइज अँड फॉल मेथड यूज करायला लावलेली आहे. मग राइज अँड फॉल मेथड वापरा. बेंचमार्कची RL दिली आणि चेंज पॉइंट कुठं दिला. कुठलाही प्रॉब्लेम मध्ये एवढ्या 3च गोष्टी पाहिजेत तुम्हाला या टाइपच्या किंवा मागच्या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये. मेथड कोणती आहे, बेंचमार्कची RL काय आहे, आणि चेंज पॉइंट कुठं कुठं दिलाय. इथपर्यंत काय डाऊट आहे का? बघा, मी गिव्हन डाटा लिहून ठेवलाय, क्वेश्चन आणि गिव्हन डाटा समोर आहे पहा. चला बाळांनो, हे झालं असेल. आता आपल्याला टेबल ड्रॉ करायचा आहे. काय करायचंय? टेबल ड्रॉ करायचा आहे. हे बघा, असा टेबल तुम्ही ड्रॉ करू शकता. बर, टेबल मध्ये बाळांनो पहिल्या याला काय करता तुम्ही? सिरियल नंबर. सेकंडला बॅक साइड रीडिंग, फॉर साइट इंटरमिजिएट साइट रीडिंग, मग फॉर साइट रीडिंग, मग राइज घ्यायचं, मग फॉल घ्यायचं, मग RL घ्यायचं, आणि शेवटी रिमार्क घ्यायचं. असा टेबल ड्रॉ करायचा आहे. टेबल ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला नेमिंग करायचंय. बघा, इथं घ्या सिरियल नंबर, मग घ्या बॅक साइड, मग इंटरमिजिएट साइट, मग फॉर साइट, मग राइज म्हणजे प्लस, मग फॉल म्हणजे मायनस, मग रिड्यूस द लेवल, आणि मग रिमार्क. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला काय करायचंय? चला, एक
रोज तुम्हाला जेवढ्या नंबर्स आहे त्यावरून अंदाजे मी घेतो 1 2 3 4 5 6 7 आणि 8. चला बाळांनो, असा टेबल तयार करायचंय पहा तुम्हाला. सिरियल नंबर, बॅक साईड वगैरे. सिरियल नंबरला तुम्ही 1 2 3 लिहू शकता ना रे. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, 8 नाही लिहिलं तरी जमेल. आता ऐका ना, पहिलं रिडिंग ऑलवेज आपण कुठे घेतो बरं? पहिलं रिडिंग आपण ऑलवेज घेतो बॅक साईड मध्ये. मग बघा कितव्या रिडिंगला चेंज झालंय? थर्ड रिडिंगला इन्स्ट्रुमेंटची जागा चेंज झाली. मग पहिले 3 रिडिंग पाहिजे. हे पहिलं आहे, दुसरं नाही, तिसरं रिडिंग आहे पहा एवढं. 1 2 3. मग पहिलं रिडिंग इन बॅक साईड मध्ये, शेवटचं रिडिंग इन फॉर साईड मध्ये, मधलं रिडिंग IS मध्ये. घ्या बरं चला. पहिलं रिडिंग 2.228 बॅक साईड मध्ये, दुसरं रिडिंग 1.606 IS मध्ये, शेवटचं रिडिंग आहे 0.988 फॉर साईड मध्ये. पहिलं रिडिंग बॅक साईड मध्ये, दुसरं रिडिंग IS मध्ये, फॉर साईड मध्ये तिसरं रिडिंग. या ठिकाणी झालेला आहे चेंज पॉइंट, याला म्हणायचं चेंज पॉइंट नंबर 1. आणि पहिलं रिडिंग जिथं घेतलं त्याला काय म्हणायचं? बेंचमार्क. तसंच आहे जसं कालच्या प्रॉब्लेमला होतं. 90% कालचाच प्रॉब्लेम आहे. बर, आता ते काय म्हणतात कितव्या रिडिंगला चेंज केलं? परत 6th रिडिंगला. 3 तर झाले बाबा, इथपर्यंत आपण आलेलो आहे. मग 5वं आणि 6वं, सॉरी 4थं 5वं 6वं, या 3 रिडिंग मध्ये म्हणजे इथून पुढे इन्स्ट्रुमेंटची जागा बदलली इथपर्यंत. मग हे रिडिंग इन बॅक साईड, हे रिडिंग इन फॉर साईड आणि मधलं इंटरमिजिएट साईड. मग घ्या, आता घेताना याच लाईन मध्ये घ्यायचं. 2.090 पुढे 2.864 हे येईल IS मध्ये, आणि येईल 2.864 झालं ना, 1.262. बॅक साईड, लास्टचं फॉर साईड आणि मधला IS. या ठिकाणी परत चेंज पॉइंट घ्यावा लागला. परत इन्स्ट्रुमेंटची जागा बदलण्यात आलेली 6व्या रिडिंगला. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या रिडिंगला इन्स्ट्रुमेंटची जागा, 4थ्या, 5व्या, 6व्या रिडिंगला इन्स्ट्रुमेंटची जागा, चेंज पॉइंट घेतलं. पुढं कितव्या रिडिंगला आहे रे बाबा? पुढं 8व्या रिडिंगला आहे, 6व्या नंतर. हे 6वं आहे, हे 7वं, हे 8वं. मग हे इन बॅक साईड मध्ये, इन फॉर साईड मध्ये, मध्ये रिडिंगच नाहीये. मग बॅक साईड, फॉर साईड 1.982 1.982 याच्या लाईन मध्ये घ्यायचे. घेणार आहे ना मग? घेणार आहे ना मग मी? 8वं आहे का? 1 2 3 झाले, 1 2 3 6 झाले. मग इथं 1 2 3 आणि 4 रिडिंग राहत आहे खाली. पण त्यांनी 8व्याला जागा बदलली, म्हणजे इथं जागा बदलली. हे दोघं येतील ना मग. मग हे बॅक साईड मध्ये येईल, फॉर साईड मध्ये येईल. इथून परत जागा बदलली, 8व्याला जागा बदलली ना. असं काय करतात? हे बॅक साईड मध्ये येईल, फॉर साईड मध्ये येईल. इथं येईल, इथं येईल 0.602 आणि 0.602 च्या पुढं हे रिडिंग आहे, डायरेक्ट फॉर साईड मध्ये. 8वं आहे ना रिडिंग, याच्यानंतर जागा बदलली. ते म्हणले ना 8व्याला जागा बदलली. मग किती झालं? 1.982. मला घ्यायचे तर घ्यायचं 1.982. तुम्ही म्हणले सर इथं IS नाही आलं, येणारच नाही, कारण इथं डायरेक्ट जागा बदलली. मग चेंज पॉइंट 3 हे समजून घ्या. 4थं 5वं 6वं जागा बदलली, म्हणून येईत आलं बॅक साईड मध्ये. आणि 7वं नंतर 8वं परत जागा बदलली. आता इथून इकडे घ्यावं लागेल ते. आता उरलेल्याला काय जे आहे ती जागा 1.044 आणि 2.684. 1.044 आणि 2.684. ओके का? मग इथं तुम्ही जागा बदलली होती, हे आलं परत बॅक साईड मध्ये, नाही आलं परत फॉर साईड मध्ये.
दोन रिडिंग असल्या IS मध्ये नसला तरी चालतं, पण बॅक साईड आणि फॉर साईड मध्ये रिडिंग येणारच जेव्हा तुम्ही CP घेता, चेंज पॉईंट घेता. मग पाहू शकता तुम्ही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या रिडिंग नंतर चेंज पॉईंट, चौथ्या पाचव्या सहाव्या रिडिंग नंतर चेंज पॉईंट, सातव्या आणि आठव्या रिडिंग नंतर परत चेंज पॉईंट, आणि 9व्या आणि 10व्या रिडिंगला संपलं. कळालं की कसं केलं? पहिलं रिडिंग नेहमी घ्यायचं बॅक साईड मध्ये, शेवटचं रिडिंग फॉर साईड मध्ये, आणि मधले रिडिंग IS मध्ये. IS मध्ये रिडिंग नसले तरी चालतं. अशी मांडणी तुम्हाला याच्या मेथडला सुद्धा करायची, लिहून घ्या एवढं. आता कॅल्क्युलेटरची गरज पडणार आहे मुलांना. इकडे पहा काय करायचं, गडबड नको. पहिल्या रिडिंग मधून दुसरं रिडिंग वजा करा. 2.228 मायनस 1.606 किती आलं? प्लस आलं का मायनस? प्लस आलं तर इथं लिहायचं राईज मध्ये, मायनस आलं तर फॉल मध्ये, म्हणजे इथं काही येणार नाही. आता इथं पहा, पहिल्यातून दुसरं गेलं, दुसऱ्यातून तिसरं कर ग. 1.606 मायनस 0.988, दुसऱ्यातून तिसरं वजा करा, प्लस 0.618, फॉल मध्ये काय नाही आलं. आता इथं चेंज पॉईंट घेतलेला आहे, म्हणजे राईज आणि फॉलचे तिघांचे कॅल्क्युलेशन संपले, कारण इथं चेंज पॉईंट आहे. आता नवीन कॅल्क्युलेशन चालू. इकडे बघा, पहिला दुसरा तिसरा हिशोब संपला, आता परत नवीन हा झाला. आता याच्यात आणि याच्यात बघा, या पहिल्यातून हा दुसरा वजा करा, 2.090 मायनस 2.864, यातून हे सबट्रॅक्ट करा. मायनस आलं म्हणजे राईज मध्ये नाही येणार, फॉल मध्ये येईल. किती आलं? मायनस मायनस नाही लिहिलं तरी जमा, मायनस लिहिलंय 0.774. पहिल्यातून दुसरं गेलं, आता दुसऱ्यातून तिसरं गेलं. 2.864 मधून हे सबट्रॅक्ट करा. 2.864 मायनस 1.262 प्लस आला असेल ना, मग राईज मध्ये लिहायचं 1.602, म्हणजे फॉल मध्ये काय नाही येणार. आता या ठिकाणी परत चेंज पॉईंट घेतलाय, म्हणजे याचं कॅल्क्युलेशन इथं संपलं. आता परत पहिलं रिडिंग तुमचं हे झालं या बाजूचं, आणि पुढचं रिडिंग हे झालं. मग या पहिल्या रिडिंग मधून हे दुसरं वजा करा. 0.602 मायनस 1.982 मायनस 1.38 निगेटिव्ह आलेलं आहे, त्यामुळे फॉल मध्ये लिहिलं, राईज मध्ये काय येणार. परत चेंज पॉईंट आला, परत कॅल्क्युलेशन सुरू पहिल्यापासून. मग हे पहिलं रिडिंग आणि हे दुसरं रिडिंग करा. 1.044 मायनस 2.684 1.60 मायनस आला म्हणून फॉल मध्ये. अशा पद्धतीने राईज आणि कॉलम झालं. तुम्ही म्हणले सर इथं काही नाही येणार का सुरुवातीला? तिथं ऑलवेज काहीच येणार नाही, तिथं काहीच येणार नाही, कधीच काही येणार नाही. कोणता बी प्रॉब्लेम घ्या. काय डाऊट आहे का? आता काय करायचं, पहिली RL पाहिजे. पहिली RL काय? पहिली RL ची व्हॅल्यू कायम दिलेली आहे 432.384. इथं लिहायचं 432.384. ही बेंचमार्कची RL आहे, जी कायम दिलेली असते, ऑलवेज दिली असते. आता इथून पुढची RL काढणं लय भारी काम आहे, लय सोपं आहे. कसं? इकडे बघ, आता इकडे लक्ष द्या. या RL मध्ये जर प्राइस असेल तर ऍड करायचं, राईज असेल तर ऍड करायचं. ठीक आहे ना? आता राईज आहे, या ठिकाणी राईज आहे ना, मग धिस प्लस धिस का प्लस आहे म्हणून ऍड. फॉल मध्ये असते, हा नंबर फॉल मध्ये असतं सबट्रॅक्ट. किती येतो पहा बरं, 433.006. म्हणजे काय केलं, RL मध्ये राईज ऍड केला का, कारण राईज प्लस आहे. आता परत एक नवीन आला पहा. आता यामध्ये हा पुढचा ऍड होईल का प्लस मायनस होईल पहा बरं. ऍड का होईल, कारण राईज मध्ये, मग याच्यात हे ऍड करा, आलेल्या आन्सर मध्ये हे ऍड करा. 4
3 पॉइंट तुझं किती आलं 6 2 हे बरोबर आहे 6 2 नाही 6 2 यायला पाहिजे. आता इकडे लक्ष द्या. आता याच्यामध्ये हे सबट्रॅक्ट होईल का ऍड होईल? सबट्रॅक्ट होईल कारण फॉल मध्ये आहे ना, मग यातून हे सबट्रॅक्ट करा तुम्हाला इथलची RL भेटेल. किती आलं 359.64. होय नाही नाही एवढं छोटं नाही येणार बाई. हा 431 नाही 432 यायला पाहिजे. यातून हे सबट्रॅक्ट करा ना. 433.624 432 नाही रे 433 याच्यातून करायचे सबट्रॅक्ट. 432 किती आलं 432.85. अरे यातून हे ऍड करा हे येईल, यामध्ये हे ऍड करा हे येईल, यामध्ये सबट्रॅक्ट करा हे येईल. असं आहे. पहिली व्हॅल्यू नाही पाहिजे दरवेळेस. आता यामध्ये हे पुढचं हे ऍड होईल का सबट्रॅक्ट? मग करा ऍड. यामध्ये हे ऍड करा 434.452. इकडे बघा आता यातून हे ऍड होईल का सबट्रॅक्ट? यामधून हे सबट्रॅक्ट होईल का ऍड होईल? यातून हे सबट्रॅक्ट होईल का? फॉल मध्ये आहे ना म्हणजे सबट्रॅक्ट होईल. किती आलं पा काय म्हणलं तू? 433.07 बरोबर आहे. इकडे बघा आता या ठिकाणाहून हे काय होईल रे? यातून हे सबट्रॅक्ट होत असत का? कारण फॉल मध्ये किती आलं 431.432. अशा पद्धतीने ब्ल्यू लेटरने लिहिलं. सगळ्या RL आहे ना आपल्याला RLच कॅल्क्युलेट करायच्या होत्या. ही मेथड या मेथड पेक्षा सोपी आहे. याच्या मेथड पेक्षा ऍक्युरेट पण ही मेथड आहे, फास्ट पण हीच मेथड आहे. म्हणून मी तर म्हणेल जर पेपरला सांगितलं नाही कोणती मेथड आहे हीच मेथड वापरायची. घ्या बरं लिहून. चला मी चेक करतो बरोबर आहे का? यस सगळ्या व्हॅल्यू बरोबर आहे. चला बाळांनो आता तुमचं सगळं कॅल्क्युलेट झालंय. आता मला काय पाहिजे माहिती आहे का? मला पाहिजे समेशन ऑफ BS, मला पाहिजे समेशन ऑफ FS, मला समेशन ऑफ BS म्हणजे काय रे बाळांनो? मला काय करून द्या तुम्ही BH च्या कॉलम मध्ये जे आहे ते सगळे ऍड कर प्रसाद तू. FH च्या कॉलम मध्ये जे आहे ते सगळे ऍड कर जान्हवी तू. समेशन ऑफ BS आणि FS काढा. काय येतं तू ग गायत्री? राईज समेशन ऑफ राईज पाहिजे मला. या ठिकाणी समेशन ऑफ राईज मला काढून दे तू. हे आलं का? थांब एक 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 जण सांगा थांबा. 5.964 दिस इज द समेशन ऑफ BS. तू सांग 6.916. समेशन ऑफ राईज सांग काय गायत्री? 2.302. समेशन ऑफ फॉल काढा. चला आता फॉल मध्ये याच्या 3 व्हॅल्यू आहे त्यांची ऍडिशन करा. 3.79. मग समेशन ऑफ BS, समेशन ऑफ FS, समेशन ऑफ राईज आणि समेशन ऑफ फॉल हे काढायचंय तुम्हाला. आता आपल्याला चेक करायचंय ना, ऍक्च्युली प्रॉब्लेम संपलाय पण मला चेक करायचंय की मी केलेले बरोबर आहे का नाही. त्यासाठी ह्या व्हॅल्यू काढायच्या. जमतील? आता बाळांनो पुढे काय करायचं बघा. हे झालं ना. आता लास्टला घ्यायचंय बाळांनो चेक. मग घ्यायचं चेकचा फॉर्म्युला मॉड्युलस मध्ये समेशन ऑफ BS मायनस समेशन ऑफ FS लास्ट RL मायनस फर्स्ट RL इज इक्वल टू समेशन ऑफ राईज मायनस समेशन ऑफ फॉल. ह्या 3 व्हॅल्यू इक्वल येतात का चेक करायचं.
समेशन ऑफ बीएस किती आलं होतं रे बाबा 5.964. समेशन ऑफ एफ एस किती आलं होतं 6.916. लास्ट आरएल काय होती 431.432. फर्स्ट आरएल काय होती 432 पॉइंट. हे लास्ट आरएल आहे. हे बघ ही फर्स्ट आरएल आहे 432.384. समेशन ऑफ राईज काय होतं समेशन ऑफ राईज हे बघ हे 2.302. समेशन ऑफ फॉल काय होतं हे बघ हे 3.794. प्रसाद या दोघांची सबट्रॅक्शन तू कर. जानवी या दोघांची सबट्रॅक्शन तू कर. गायत्री या दोघांची सबट्रॅक्शन तू कर. सांगा चला सबट्रॅक्शन काय काय आहे. मॉड्युलस मध्ये आन्सर जरी निगेटिव्ह आला ते प्लस होतं म्हणून मी प्लस लिहिणार आहे. किती आलं तुझं आन्सर -0.952 -0.952. तुझं ग तेच यायला पाहिजे. मायनस मुळे प्लस होईल मायनस लिहिलं तरी चालतं. हेन्स ओके. म्हणजे आता हे तिघ जर इक्वल आले तर समजून घ्या आपण केलेले सगळे कॅल्क्युलेशन बरोबर आहेतच. यात काहीच शंका नाही. आता मला सांगा राईज अँड फॉल मेथड मध्ये काय डाऊट आहे का चेक बिक घ्यायला. या टाईपचा एक प्रॉब्लेम मी देतो. सगळे प्रॉब्लेम 3 एक प्रॉब्लेम आहेत. एक मी घेतलाय 2 तुम्ही करा. सोपे आहेत याचे प्रॉब्लेम. डाऊट आल्यास मला नेक्स्ट लेक्चरला विचारा. ओके चला गिव्हन डाटा देतोय हे देतोय प्रॉब्लेम अगोदर लिहून घ्या मग मी पुढचं सांगतो. या ठिकाणी बाळांनो हे बघा होमवर्क देतोय. होमवर्क घ्या बाळांनो. हा होमवर्क आहे बाळांनो तुमचा. हे बघा हा तुमचा नेक्स्ट प्रॉब्लेम होमवर्कचा राईज अँड फॉल. याच्यामध्ये जस्ट 1 मिनिट हा तोच प्रॉब्लेम आहे. हा नका घेऊ बाळांनो हा घ्या. हा वाला घ्या होमवर्क. इन्स्ट्रुमेंट कधी शिफ्ट केलं ही माहिती द्यायला पाहिजे बरं का. राईज अँड फॉल मेथडचा प्रॉब्लेम आहे. यामध्ये 9-10 रिडिंग आहेत. इन्स्ट्रुमेंट कधी सेट केलंय बेंच मार्कचं रिडिंग दिलंय 200 मीटर आणि इन्स्ट्रुमेंट सेट केलेलं आहे राईज अँड फॉल मेथडने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. ओके कुठं लिहिलंय ते काय लेवल शिफ्टेड 4th and 7th म्हणजे सोप्पा आहे. 4th आणि 7th रिडिंगला हा काय केलेला आहे शिफ्ट केलेला आहे. ओके चालेल बाळांनो भेटूया नेक्स्ट लेक्चरला. राहिलेली थेअरी कंप्लीट करूया. ओके बाय स्टुडंट्स.